त्याच्यासाठी असतो का खांदेकऱ्यांना? कोणाला बाबा विसावा कोणाला? ऐका ना, थोडं शास्त्र सांगतो, शास्त्र ऐका. हो, जो विसावा दिला जातो तो विसावा कोणाला असतो? अहो, जो गेलाय त्याला म्हणाव तर गेलाय, त्याच्यात तर काय राम राहिला? हो, ऐका ना, त्याच्यात काय राम राहिलाय का? नाही ना, ऐका ना, कारण त्याच्यातला वारा निघून गेला. निघून गेला पसारा. हे ऐका ना, एकदा राम निघून गेलाय त्याच्यातला, त्याला विसावा देऊन सुद्धा काय उपयोग आहे का? हो नाही. जो विसावा असतो ना, तो विसावा खऱ्या अर्थानं कोणाला असतो? खांदेकऱ्यांना असतो. कोणाला? ऐका, हो, खांदेकऱ्यांना तो विसावा असतो. बघा मग हा जो अभंग तुकोबारायांनी लिहिलाय, मला एक गोष्ट सांगा, माणूस गेल्याच्या नंतर विसावा दिला जातो. हो, पण हा जो अभंग तुकोबारायांनी लिहिलाय, मामा वैकुंठाला जाण्या अगोदर लिहिलाय का नंतर लिहिलाय? आता निश्चिंतीने पावलं विसावा कुंटली गावा कृष्णीच्या. कधी लिहिलाय? अगोदर लिहिलाय. म्हणजे तुकोबारायांना विसावा कधी मिळालाय? जिवंतपणी. कधी मिळालाय? जिवंतपणी. हे ऐका ना, म्हणून तुम्हाला आम्हाला सुद्धा जिवंतपणी विसावा मिळालायचा. काय? जिवंतपणे तुम्हाला आम्हाला सुद्धा विसावा मिळवायचा आहे. बघा, म्हणून तुकोबारायांना सांगितलं एक जणाने, हो, विसावा मिळाला तुम्हाला, तुमची वासना संपून गेली. ऐका ना, हो, तुम्ही निश्चिंत झाला, शेवटचा दिवस गोड झाला. कशाने झाला? अभंगाचं 3रं चरण.
आधी वेचाची नाम मंगळाची तिन्ही गुणी तुकोबाराय सांगतात मला 20वा मिळाला, माझा शेवटचा दिवस गोड झाला. कशाने? फक्त आणि फक्त भगवंताच्या नामाने. काय ऐका बर का, फक्त देवाच्या नामाने. हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या जगामध्ये जर सत्य काय असेल ना, सत्य तर फक्त देव आहे. ऐका, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दावीला जगदाकार. ऐका, ह्या जगाच्या पाठीवरती फक्त सत्य एकच आहे, तो म्हणजे देव. हो, पण लोक खरी गोष्ट सांगा, पुरुष मंडळी थोडा राग येईल तुम्हाला बोलल्याच्या नंतर, पण लोक सर्वात प्रथमता प्राधान्य देवाला नाही देत, सर्वात पहिल्यांदा प्राधान्य देतात ना ते म्हणजे पैशाला. कशासाठी? ऐका ना, फक्त प्राधान्य ह्या जगामध्ये सर्वात जास्त प्राधान्य मामा फक्त पैशाला आहे. हो, ऐका ना, माणसाचं आयुष्य जातं पैसा पैसा करत. हे बघा ना, लक्षात ठेवा, माणसाचा जन्म होतो खाटेवर. ऐका, माणसाचा जन्म होतो खाटेवर, लग्न होतं पाटावर. माणसाचा जन्म होतो खाटेवर, माणसाचं लग्न होतं पाटावर, माणसाचा हो शेवट होतो घाटावर, पण लक्ष मात्र आयुष्यभर नोटांवर. लक्ष मात्र आयुष्यभर नोटांवर. ऐका ना, असं माणसाचं आयुष्य चालतं. म्हणून मिळालाय ना देह, ऐका ना, मिळालाय ना देह, ज्याच्यासाठी दिलाय देवी दिला देह किंवा दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, भगवंताचं नामस्मरण सुद्धा या देहाने झालं पाहिजे. हो बघा ना, दिलंय कुणी हे? हो, की माणसाचं मॉडेल आहे ना, विज्ञान सुद्धा बनवू शकत नाही बरं का. कुतूल महाराज, हे माणसाचं मॉडेल विज्ञान नाही बनवू शकत. त्या माणसाच्या मॉडेलला बनवण्याकरता हो जगाचा मालकच आहे. बघा तुम्ही, हो जगाचा मालकच आहे. आणि अनमोल असा ती हे काका, तुम्हाला म्हणलं 5 लाख रुपये देतो, एक डोळा काढून द्या, द्याचाल का? 5 लाख 10 देतो, 10 द्याचाल का डोळा काढून? नाही हो. ज्याने अनमोल असा देह दिला तुम्हाला आम्हाला, ते ऐका ना, हो अनमोल असा देह दिला. बघा, विज्ञानाने या देहाची किंमत केली आपल्या. काय विज्ञानाने आपल्या देहाची किंमत केली? 120 ऐका ना 1000 करोड या देहाची किंमत आहे. किती? एवढी किंमत असताना या देहाची आपण काय फक्त खाना पिना लेना बस. हो, एवढं घालवतो. औट हात का मानव देह अल्लाह ने खाया पिया सुख से सोया, ना हाक जमाना कोया. आता आयुष्य जातं खाना पिना सोना बस ह्याच्यासाठी. कधीतरी देवाचं नामस्मरण होऊ द्या. काळ जपत सेवा सोयीताचा गोरवा देहानी रहा श्रीहरीच्या. ऐका ना, जन्माला आल्याच्या नंतर भगवंताचं नामस्मरण करा. हो, नाही काय करता आलं तर नका घालू गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. कारण हो लाखो रुपयाचं सोनं माणसाच्या शेवट जात नाही. ऐका ना, पण एक 10 रुपयाची माळ मात्र माणसा बरोबर जाती, पण त्या माळेची किंमत लोकांना नसते. ऐका ना, म्हणून आवड आहे देवाशी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपीचंदन तिळा. आणि जर तुम्ही आता नाही ऐकलं, ऐका, जर तुम्ही आता राहुल महाराजांचं जर नाही ऐकलं, हो ऐका ना, नाथ महाराज सांगतात, ऐका ना, हे जरी नाही का
दुसरा येईल हे जरी नाही काल सरत शेवटी आमचं काय जाईल आमचं काय जाईल तुला महाराज तुला महाराज बघा नाथ महाराज सांगतात जर तुम्ही राहुल महाराजांचं आता नाही ऐकलं तर ऐका एका जनार्दने आमचं काय बाजायलं आमच्या काय बाच जाणार आहे ऐका म्हणून मिळालाय ना देह हो ज्याच्यासाठी दिलाय त्याच्यासाठी वापर करा सर्वांनी एकदा हात वरती करा वारकरी नियमाप्रमाणे भजन करा विठोबा